नमस्कार मित्रांनो, आपण आहोत केरळ राज्यातील कोचीन शहरातील बॅकवॉटर या परिसरात. ही आहे आमच्या GSDAची टीम. आम्ही ट्रेनिंग करता या ठिकाणी आलो, पण ठरवलं की कोचीन दर्शन करून घ्यावं. बॅकवॉटर म्हणजे समुद्रातील पाणी परत नदी नाल्यात येणे, त्यालाच आपण मराठीत खाडी असे म्हणतो. या परिसरात आजूबाजूला बघितलं तर नयनरम्य असे बंगले आणि विविध प्रकारची झाडे, नारळाची झाडे आपल्याला बघायला मिळतील. चारही बाजूला पाणीच पाणी आणि आम्ही मध्ये सापडलो. आम्ही बोटीतून प्रवास करत असताना या पाण्याचा खूप आनंद घेतला. बघा मी कसा पाण्याचा आनंद घेत आहे. चारही खरंच इथली नारळाची झाडे, पाणी सगळं बघून मन कसं प्रफुल्लित झाल्यासारखं वाटतं. बोटीतून समोर बसून बॅकवॉटरचा आनंद घेण्यात काही निराळी किनाऱ्यावरची नारळाची झाडं बघून कसं आनंदित होतो मन. आणि यांनी कशाला डोक्यावर हात ठेवलं हे माहीत आहे का तुम्हाला? हे जे तुम्ही दृश्य पाहत आहात, हे जे बंगला पाहत आहात, ते भारताचे सुपरस्टार क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचा बंगला आहे. या बंगल्याला लागूनच एक बोट सुद्धा आहे त्यांना पाण्यात प्रवास करायला. अतिशय सुंदर असं हे दृश्य होतं. आम्ही याचा सुद्धा खूप आनंद घेतला आहे. पाण्याचा आनंद घेत घेत बाहेर बघितलं असता मला एक तर त्या पिंजऱ्यामध्ये घुबडाचं पिल्लू दिसलं. तुम्ही बघू शकता ते घुबडाचं पिल्लू किती सुंदर असं चोचीने आपलं शरीर कुरवाळत आहे. वाव, ते पिल्लू बघून मला खूप मस्त वाटलं. आणि समोर जाऊन बघतो तर काय, हे आमची टीम या पाण्याचा आनंद घेत घेत समोर जात आहोत आम्ही. आपली बोट सुद्धा समोर समोर चालू लागली. चारही दिशेने मी या बॅकवॉटरचा खूप आनंद घेतला. समोर बघताच आम्हाला काळ्या चोचीचा बगळा बघायला मिळाला. बघा त्याची चोच किती लांब लचक आणि मानेपासून तर चोचीपर्यंत पूर्ण काळा असा हा बगळा पक्षी आपण या ठिकाणी बघू शकतो. किती सुंदर त्याची पाय बघा. नंतर आम्ही त्या पुलाच्या खालून जात आहोत. कोची शहराला जोडणारा पूल, आणि त्या खालून जात असताना मग आम्हाला एक दुसरी बोट मिळाली. ती खूप वेगाने जात असताना दिसली आम्हाला. नंतर लगेच आम्हाला 2-3 बगड्यांची पिल्लू दिसले. एकदम ऐटीत बसलेले असे सुंदर बगडे. तसेच आम्ही या बोटीतून या नवीन नवीन बिल्डिंगचा, नारळाच्या झाडांचा आस्वाद घेत आहेत. हे गबने सर काय करत होते माहीत नाही. मला तर या ठिकाणी खूप खूप असा मस्त आनंद वाटला. हे आमचे गायकवाड साहेब कॅमेऱ्यात बघत आहेत. ते मला नेहमी म्हणायचे, प्रकाश व्हिडिओ बनव रे, व्हिडिओ बनव रे. त्यांच्याच प्रेरणा घेऊन मी हे व्हिडिओ बनवत आहे. गबणे सर तर या पाण्याचा खूप मनसोक्त आनंद लुटत आहेत. मग मी सुद्धा आपल्या खुर्चीवर बसलो आणि उजव्या हातात कॅमेरा घेऊन या आपल्या बोट चालक दादाचा फोटो घेतला. त्यांनी अतिशय मस्त अशी बोट चालवली आणि आम्हाला विविध पक्ष्यांची, पाण्याबद्दलची माहिती सांगितली. खूप मस्त तुरुतुरु चालत आहेत हे पक्षी तर. आणि हे तर आहे फिश मेकर. आपल्या चोचीने फिशना भक्ष्य बनवतात. आता बघा किती जोरात दुसरी बोट येत आहे. वाव, किती मस्त ही बोट फास्ट मध्ये गेलेली आहे. जिकडे बघावं तिकडे पाणीच पाणी बघायला मिळते. वाव, आणि आपली बोट सुद्धा काही हळू नाही बरं का, आपली पण फास्टच आहे. हे बोटवाले दादा खूप मस्त बोट चालवले. हे समोर जे दिसत आहे ते आहे नारळाचं पाणी. तिथे जाऊन आम्ही पाणी सुद्धा पिलं नारळाचं. जसजशी बोट वेगाने पडत होती तसतसं पाणी सुद्धा खळाळून हसत होता. तसाच आनंद आम्हाला सुद्धा झालेला होता. मी सुद्धा खूप आनंद घेतला. आणि आमच्या संपूर्ण GSDAची टीम सुद्धा, लोंढे साहेब, गायकवाड साहेब, गबने साहेब, रिठे साहेब, राठोड साहेब, जाधव साहेब, अहिरे साहेब आणि भोपाळकर साहेब यांनी सुद्धा खूप आनंद घेतल्याचे पाहायला मिळत आहे.
धन्यवाद. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.